तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, ते म्हणजेच काय पंचवीत कशा आहे कल्पना. काय पंचवीत कशा आहे कल्पना ह्याच्यावर 3 MCQ, 1 LAQ आणि 1 SAQ हमखास पडण्याची शक्यता असते. तर पहा, पंचवीत कशा आहे कल्पना पाहूया. सुरुवातीला जेव्हा माणूस निसर्ग अवस्थेत म्हणजेच कसं की जंगलामध्ये वगैरे राहायचा, त्यावेळेस तो काय करायचा की कंद, मुळे, फळे, बीज हे काय करायचं, तो त्यावेळेस चावून खायचा आणि तो चावून खाल्ल्यानंतर त्याला काय कसं भूक त्याची भागायची त्यावेळेस. मग नंतर त्याला असंच त्याच्या डोक्यात काय आलं की माणसाच्या की बाबा दगडानं तो दोन दगडांनी ते ठेचून हे करायचं. 2 दगडांनी ठेचून काय करायचं, ते वनस्पतीचं कंद, मुळं, बिळं हे काय करायचं, 2 दगडामध्ये ठेचून काय करायचा, तो खायला लागला. तो खायला त्याच्यानंतर त्याची काय आलं, त्याच्यामधून तो स्वरस निघायला लागला, म्हणजे एक स्वरस टाईप निघायला लागला. तो स्वरस कल्पनेचा उगम झाला. त्याच्यानंतर त्याने हळूहळू त्याच्या डोक्यात काय आलं की बाबा त्याच्यामधून एक पेस्ट निघायला लागली. पेस्ट कशी म्हणजे एक चूर्ण टाईप पेस्ट निघू लागली 2 दगडांनी तो ठेचून हे केल्यामुळं. त्याच्यानंतर काय झालं, कल्क तयार झाला. कल्क असंच डोक्यात अशीच प्रगती केल्यामुळं नंतर त्याच्या डोक्यात काय आलं की बाबा ह्याच्यामध्ये पाणी टाकून बघावं, त्या पेस्टमध्ये काय करावं, पाणी टाकून बघावं. पाणी टाकून घेतल्यानंतर काय त्याला असंच तो झोपी गेला आणि झोपी गेल्यानंतर त्याच्या डोक्यात असं विचार केला की बाबा सकाळी उठल्यानंतर त्याने पाहिलं की बाबा ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर त्याने क्वाथ तयार झाला. काय झाला, असंच हळूहळू त्यांनी प्रगती केली. क्वाथनंतर काय केलं, एके दिवशी त्याला त्याच्यामध्ये थंड पाणी ओतल्यानंतर असंच रात्रभर असंच ठेवलं आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाहिलं की बाबा हिमकल्पनेचा उगम झाला, हिमकल्पना झाली. पुन्हा काय त्याच्यामध्ये त्याला हीट दिली त्या असंच थंड पाण्याला हीट दिली, त्या ह्याच्यामध्ये पेस्ट टाकून हीट दिल्यानंतर काय झाली, फांटकल्पना. असं हे इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे. कसं एकदा वाचून पाहूया आपण. मानव निसर्ग अवस्थेमध्ये असताना, आधी मानवावस्थेत जगत असताना हे काय कंद, मुळे, फळे, पत्र हे चावून खात होता आणि त्याची भूक भागवत होता. मग नंतर काय, त्यावेळी इतर साधनाचा उपयोग कर्माकरिता प्रथम होत नसावा. त्यावेळेस जशी मानवानं प्रगती करत गेलं, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जसं मानवाने प्रगती केली तशी चावण्याची प्रक्रिया शरीरावर 2 दगडांनी ठेचून केली, आत्ताच पाहिली आपण. नंतर त्यातील रस काढला असेल, अशा प्रकारे प्रथम कल्क किंवा चूर्ण कल्पनेचा उगम झाला. त्यानंतर दुसरा पॉईंट पाहू की त्यानंतर इतर कल्पनेचा विकास झाला. असं हळूहळू जशी मानवानं प्रगती केली, ह्या इतर कल्पना विकसित झाल्या. मग ह्याचा एक ड्रॉबॅक काय मित्रांनो, तर त्यांनी ड्रॉबॅक काय सांगितलेलं आहे की बाबा ह्या एक प्रहर म्हणजे ताजीच वापरली जाते, फक्त जास्त दिवस टिकत नाही ही कल्पना, त्याच्यामुळे ताजी वापरली जाते. त्यामुळे हळूहळू विकसित झाल्यानंतर हळूहळू मानवाने जशी प्रगती केली तसं पुन्हा नंतर आपण औषधी कल्पना 2मध्ये आपण ते नंतर पाहणार. अवलेह कल्पना असेल, ह्या जास्त काळ टिकणाऱ्या कल्पना नंतर उगम झाल्या. तर जशी प्रगती झाली, ते जसं डोक्यात आलं त्याच्या नंतर कल्पना निर्माण 2मध्ये आपण सगळं बघणारच आहोत. त्या जास्त काळ टिकणाऱ्या कल्पना म्हणजे अवलेह कल्पना, संधान कल्पना हे आपण नंतर पाहणारच आहोत. पहा मित्रांनो, चरक आचार आणि भिषेकाची व्याख्या सांगताना वर्णन केले आहे की ज्याचे जवळ 700 औषधीचा संग्रह आहे. ओके, ते भिषक ऋग्वेदात अथर्ववेदात 300 औषधीच्या गुणधर्मांचा विचार सांगितलेला आहे. MCQचा पॉईंट आहे, 300 औषधींचा गुणधर्माचा विचार करून सांगितलेला आहे. कशामध्ये, भिषक आणि ऋग्वेदात. आणि चरक आचार आणि भिषकाची व्याख्या सांगताना 700 औषधीचा संग्रह सांगितलेला आहे. पुन्हा मूलतः भिषेक कल्पना 5 आहेत. किती आहेत? 5 आहेत. कोणत्या? स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. त्यानंतर पाहू आपण कल्पचे मुख्य 2 प्रकार आहेत. कोणकोणते? औषधी कल्प आणि आहार कल्प. औषधी कल्पामध्ये आता खाली पाहू. औषधी कल्पामध्ये काय येतं? कषाय कल्प येतं, स्नेहकल्प येतं, संधान कल्प येतं, अन्य कल्प. हे औषधी कल्पामध्ये औषधी जे कल्प असतात त्या कल्पामध्ये कषाय कल्प येतात, स्नेहकल्प येतात, संधान कल्प येतात, अन्य कल्प येतात. पुन्हा नंतर द्रव्यकल्पामध्ये काय? 2 प्रकार, अश्रुत आणि श्रुत. अश्रुतमध्ये काय? स्वरस, कल्क, हिम, फांट, जे आपण पाहतोय आता सध्या. अश्रुत कल्पनेमध्ये येतात स्वरस, कल्क, हिम आणि फांट. पुन्हा स्वरस कसं कोणत्या पद्धतीने हे केलं जातं? तो पुटपात पद्धतीनं स्वरस काढला जातो. आणि कल्क कोणत्या पद्धतीनं निर्माण केलं जातं? तर चूर्ण म्हणजे आपण जी पेस्ट बनवतो. ओके, हे झाली अश्रुत. आता श्रुतमध्ये काय? श्रुतमध्ये कषाय कल्पना. त्याच्यामध्ये काय? षोडांश श्रुत, श्रुत पानीय, पादश्रुत आणि अर्धश्रुत. समजलं? त्यानंतर आपण हा श्लोक पाहणार आहोत मित्रांनो. आता स्वरस कल्क क्वातश्च हिम फांटको नेहा कषाय पंचेती लगव सूर्यतत्रम. स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट, हे 5 काय? भेषज कल्पना 5 पाहणार आहोत. 5 प्रकार आपण पाहिले, 5 प्रकार पडतात.
पंचविध कषाय कल्पना 5 रसापासून तयार केली जाते. यात लवण रस वर्जित आहे. लवण रस का वर्जित हे आपण खाली पाहणार आहोत. म्हणून मधुर कषाय, आम्ल कषाय, कटू कषाय, तिक्त कषाय आणि कषाय कषाय ह्याच्यामध्ये लवण काय वर्जित आहे. लवण वर्जित आहे. लवण का वर्जित आहे हे आपण खाली त्याचं रिझन पाहणार आहोत. लवण रसापासून कषाय कल्पना तयार करता येत नाही. लक्षात ठेवायचं आहे. लवण रसापासून कषाय कल्पना तयार करता येत नाही, कारण कषायामध्ये द्रव्यातील कार्यकारी शक्ती जलात उतरून घेणे अभिप्रेत आहे. पण लवणाचे बाबत लवण रसाची चूर्ण कल्पना केल्यानंतर ते पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते. आता लवण कसं आहे, मीठ जे असतं तो पाण्यामध्ये कसं विरघळून जातो, त्याच्यामुळे ते काय वर्जित आहे. त्याच्यामध्ये जे औषधी द्रव्यामध्ये काय कार्यकारी शक्ती त्याची नीट उतरत नाही, म्हणजे पूर्णपणे उतरत नाही. त्याच्यामुळं काय लवण रस हे वर्जित केलेलं आहे. लवण रसाची चूर्ण कल्पना काय करता येते, करता येत नाही. लवण रसाची चूर्ण कल्पना केल्यानंतर पूर्णपणे पाण्यात विरघळून जाते, म्हणून तो वर्जित आहे. व कषाय कल्पनेचे मूळ विचाराला सूत्राला बाधा येते. ओके. तसेच लवणाचा स्वरसुद्धा करता येत नाही. लवणाचा स्वरसुद्धा करता येत नाही. लवणामध्ये पाणी टाकले किंवा मिसळले असतात त्याचा द्राव तयार होतो, म्हणजे ते विरघळून त्याचा द्राव तयार होऊन जातो, तो विरघळून जातो भाऊ, म्हणून त्याला लवणाला वर्जित केलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्याची कल्पना करता येत नाही. स्वरस करता येत नाही, कल्क करता येत नाही, कषाय करता येत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये लवणाला घेतलेलं नाही आहे, वर्जित केलेलं आहे. म्हणून लवण रसाची पंचविध कषाय कल्पना करता येत नाही. समजलं तुम्हाला. पुन्हा पंचविध कषायातील कषाय शब्द हा क्वाथाला पर्यायी शब्द म्हणून सुद्धा वापरलेला आढळतो. पण जेव्हा पंचविध कषाय हा उल्लेख येतो तेव्हा स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट या समूहाला कषाय असं म्हटलेलं आहे. कषाय असं म्हटलेलं, कशाला, स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट यालाच काय, या समूहालाच काय म्हटलेलं आहे, कषाय असं म्हटलेलं आहे. पुन्हा नंतर सुश्रुत आणि षड्विध कषाय कल्पना मानलेली आहे. सुश्रुत आणि MCQचा पॉईंट आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. सुश्रुतानी काय, सुश्रुतानी षड्विध कल्पना मानलेली आहे. षड्विध कल्पना म्हणजेच कोणकोणती, शीर, यामध्ये काय शीर, वनस्पती शीर, म्हणजे जे वनस्पतीमधून ते आपण तोडली असता, वनस्पतीला त्याचं तोडली असता त्याला काय त्याच्यामधून काय शीर निघतो, म्हणजे दुधासारखे चीक निघतो बाबा. ज्या वनस्पती तोडल्या असतात त्याच्या तोडलेल्या भागातून शीर निघतो, दूध टाईप म्हणजे पांढरा चीक निघतो, क्षीर निघतो, त्या वनस्पती क्षीर. व उर्वरित स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट किती झाले, 6. शीर प्लस स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट हे असे षड्विध कल्पना सुश्रुतांनी मानलेली आहे. काश्यपानी काश्य कल्पनेच्या 5 कल्पनेसोबत मध्य कल्पनेची आसव कल्पना त्यात भर घातलेली आहे. त्यामुळे कश्यपाच्या मताप्रमाणे 7 कषाय कल्पना आहेत. कश्यपाप्रमाणे किती आहे, कश्यपाने किती मानल्या, 7. कोणकोणत्या, या स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांटे हे झाले. त्याच्यामध्ये आसव कल्पनेचं त्यांनी भर घातलेली आहे. मध्य कल्पनेची जी कल्पना आहे, आसव कल्पना आपण पाहिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मध्य कल्पनेची आसव कल्पना आहे त्यात भर घातली, त्यामुळे कश्यपाच्या मताप्रमाणे 7 कषाय कल्पना होतात. MCQचे पॉईंट आहे. सुश्रुतांनी 6 कल्पना, कश्यपाने 5 मानल्या. त्याच्यामध्ये मध्य कल्पनेच्या आसव कल्पना भर घातलेली आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यातच काही आचार्य कल्क कल्पनेऐवजी चूर्ण कल्पना मांडलेली. काही आचार्याने काय केलेले, त्या कल्क कल्पनेऐवजी काय केले, चूर्ण कल्पनासुद्धा मांडलेली आहे. या सर्व बाबीचा साकल्याने असा विचार केला असता शारंगधरा मत मानलेल्या पंचविध कषाय कल्पना स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट या कल्पना मूलभूत कल्पना असून यानंतरच्या निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या सर्व कल्पनांचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये. मेनली किती शारंगधरांनी किती मांडल्या, 5 कल्पना. ह्याच 5 कल्पना आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. 5 कल्पना मानल्या कोणी, शारंगधरांनी. MCQचे पॉईंट आहेत मित्रांनो, लक्ष द्या नीट. पुन्हा नंतर पाहूया स्वरस म्हणजे ज्यूस, जे आपण ज्यूस वगैरे निर्माण करतो, म्हणजे असं गोळा वगैरे कल्क वगैरे तयार करून समजा जे रस निघतो त्याच्यामधून वनस्पती द्रव्यामधून, तोच स्वरस, म्हणजे त्याला ज्यूस टाईपमध्ये येतं. कल्कमध्ये काय, ब्रूज्ड, कोरसली, पावडर, ड्रग्स और पेस्ट टाईपमध्ये जे निघतं, आपण जे खलबत्त्यामध्ये वगैरे पाटावर वंट्यावर जे आपण हे करतो, म्हणजे समजा कुटून वगैरे बारीक करून, खलबत्त्याने कुटून वगैरे बारीक करून जी पेस्ट तयार करतो तेच कल्क. पुन्हा नंतर काय, क्वाथ म्हणजेच काय, जे कल्क वगैरे तयार केलेलं आहे बाबा, त्या कल्कामध्ये वगैरे आपण जे पाणी टाकतो, पाणी ॲड करतो, पाणी ॲड वगैरे करून जे डिकोशन. पुन्हा नंतर शीत म्हणजेच काय, हिम म्हणजे काय, कोल्ड इन्फ्युजन, त्या वनस्पती द्रव्यामध्ये चूर्ण करून वगैरे जे हे करतो आपण पाटावर वंट्यावर, किंवा चूर्ण वगैरे करून खलबत्त्याने जे तयार करतो त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं, तेच काय, कोणती, कोल्ड इन्फ्युजन म्हणतात, त्याला शीत कल्पना असे म्हणतात. फांट पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये चूर्ण टाकायचं, चूर्ण टाकून त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. ही झाली आपली फांट कल्पना. सर्वप्रथम पाहूया आपण त्यानंतर हे स्वरस पाहूया, त्याचा श्लोक पाहूया. अहतात तत्क्षणात कृष्टात द्रव्यात क्षुणात समुद्रेत वस्त्र निष्पीडितो य सह रस स्वरोजुच्यते. ह्याचा अर्थ काय ह्या श्लोकाचा. हे श्लोक तुम्हाला पाठ असला तर वेल बेटर आहे, पण पाठच करा मित्रांनो.
कारण की हे महत्त्वाचा श्लोक आहे. अहतात तत्क्षणात कृष्णात द्रव्यात क्षुणात समुद्रेत वस्त्र निष्पीडितो यसह रसः स्वर उच्यते. पहा, वनस्पती द्रव्य कुठून त्यातील द्रवरूप भाग पिळून घेऊन काढला असतात त्यास वनस्पती द्रव्याचा स्वरस असे म्हणतात. म्हणजे काय केलं, वनस्पती द्रव्य वगैरे घेतले आपण, एक पाटावर वंटा आहे, पाटावर वंट्यावर काय केलं, द्रव्य कुटले, त्याला खलबत्त्याने काय केलं, खलबत्त्याने त्याला कुठलं काय केलं, द्रवरूप भाग काय करायचा, त्याला पिळायचा, वस्त्रामध्ये घेऊन किंवा कशामध्ये घेऊन त्याला काय करायचा, पिळला असता, त्या काढला असता, पिळून काढला असता, त्यास काय वनस्पती द्रव्याचा स्वरस असे म्हणतात. सोपा आहे की नाही. ह्याच श्लोकाचा अर्थ तोच आहे. तत्क्षणात कृष्णात द्रव्यात क्षुणात समुद्रेत म्हणजे काय, वस्त्राने काय करायचं, त्या औषधी द्रव्य जे आपण पाटावर वंट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये जे कुटलेल्या ह्याला वस्त्रामध्ये काय करायचं, ते पिळून काढायचे, तोच स्वरस प्राप्त होतो. नंतर स्वरसालाच अंगरस, रस, जल, नीर आणि अंबू इत्यादी पर्यायी नावं आहेत. MCQचे पॉईंट आहेत मित्रांनो. काय काय नाव आहेत स्वरसाला, अंगरस आहे, रस आहे, जल आहे, नीर आहे, अंबू आहे, हे पर्यायी नावं आहेत. पुन्हा ज्या वनस्पतीचा स्वरस काढायचा ती वनस्पती पवित्र ठिकाणची असावी, म्हणजे चांगल्या ठिकाणची असावी, पवित्र ठिकाणची असावी, म्हणजे समशान, दलदल, उकिरडा या ठिकाणची उगवलेली नसावी, म्हणजे घाण ह्याच्यामधली नसावी बाबा, घाण ठिकाणाची नसावी, पवित्र ठिकाणाची असावी, चांगल्या ठिकाणाची असावी. पुन्हा नंतर वनस्पती कीड न लागलेली, म्हणजे त्याला कीड वगैरे कीटक वगैरे न लागलेली असावी, चांगली असावी वनस्पती, कीड न लागलेली असावी. वनस्पतीवर पक्ष्यांची विष्ठा, जाळी इत्यादी नसलेली असावी. ओके. पुन्हा नंतर वनस्पती ग्रहण करताना ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वनस्पतीचे पूजन करून शुभचिंतन करून वनस्पती ग्रहण करावी, म्हणजे वनस्पती घ्यावी. वनस्पती तोडताना त्या वनस्पतीची पूर्ण वाढ झालेली असावी, म्हणजे इनकम्प्लीट वाढ झालेली नसावी, ती काय पूर्ण वाढ झालेली असावी, चांगल्या प्रमाणे वाढलेली असावी. पुन्हा स्वरस तयार करण्याच्या पद्धती बघू आपण. स्वरस कसं बाबा, त्याची पद्धत काय, कसं निर्माण केलं जातं, स्वरस कसं काढलं जातं, हे आपण खालीलप्रमाणे पाहूया. हे काय आत्ताच पाहिलं, वरीलप्रमाणे आपण काय केलं, स्वरस तयार करण्याची पहिली पद्धत कोणती होती, आत्ताच पाहिली मित्रांनो आपण, वरी आत्ताच पाहिली. काय केलं, स्वरस काढायची ती पवित्र ठिकाणची असं, म्हणजे वरीलप्रमाणे काय केलं तर मित्रांनो, आपण पाटावर वंटा घेतला, पाटावर वंट्यावर काय केलं, द्रव्याचं चूर्ण केलं, म्हणजे त्याला काय कुटून वाटून सगळं बारीक केलं, बारीक केल्यानंतर त्याचा गोळा बनविला, गोळा बनवून काय केलं आपण, वस्त्रामध्ये त्याला पिळून घेतलं, काय झालं, स्वरस प्राप्त झाला की नाही. वरीलप्रमाणे आपण ही तुम्हाला थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. पुन्हा सेकंड पॉईंट आहे, शुष्क वनस्पती पासून स्वरस मिळवण्याच्या 3 पद्धती आहेत. शुष्क म्हणजे काय, म्हणजे ड्राय वनस्पती, त्याच्यापासून मिळवण्याच्या किती पद्धती आहेत, 3 पद्धती आहेत. कोणकोणते, पहिला पॉईंट बघू. एक भाग औषधी द्रव्य चूर्ण स्वरूपात घेऊन त्याचा दुप्पट त्यात पाणी घालून मिश्रण ढवळून 24 तासापर्यंत अहोरात्र तसंच राहू द्यायचं. काय करायचं, एक भाग औषधी चूर्ण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, दुप्पट पाणी मिसळायचं. काय घेतलं, त्याच्यामध्ये जल मिसळून काय केलं, त्याला 24 तासापर्यंत काय करायचं, म्हणजे अहोरात्र काय करायचं, त्याला असंच राहू द्यायचं. नंतर मिश्रण ढवळून वस्त्राच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. काय करायचं, ते 24 तास असंच राहू द्यायचं, दुप्पट पाणी घालून त्याच्या औषधी द्रव्यामध्ये घातलं. त्याच्यानंतर काय, त्याला ढवळायचं आणि काय करायचं, वस्त्राच्या साहाय्याने त्याला काय करायचं, गाळून घ्यायचं. जो भाव पदार्थ मिळतो त्याला स्वरस असे म्हणतात. किती सोपं आहे पहा. नंतर या कृतीमध्ये वनस्पती द्रव्य एक भाग, पाणी 2 भाग, हे काय करायचं, 24 तास राहू द्यायचं त्याला. एक भाग काय करायचं, वनस्पती द्रव्य एक भाग घेतलं, पाणी त्याच्यामध्ये 2 भाग घ्यायचं, दुप्पट घ्यायचं आणि 24 तास असंच राहू द्यायचं. आणि वनस्पती द्रव्य पाण्याच्या संपर्काने मृदू होते, म्हणजे त्याला गाळलं ना आपण, 24 तास तसंच राहू दिलं, त्याच्यामुळं काय झालं, वनस्पती द्रव्य पाण्याच्या संपर्काने काय झाली, ओली झाली बाबा, म्हणजे मृदू झाली. वनस्पती द्रव्य मृदू झाल्यामुळे पाणी वनस्पतीच्या आतपर्यंत शिरते, म्हणजे काय झालं, ते आपण भिजवत ठेवल्यामुळं काय केलं, त्याच्यामध्ये काय झालं, पाणी हे त्याच्या मध्ये शिरलं, म्हणजे आतपर्यंत शिरलं. पाणी वनस्पती द्रव्यांच्या आत शिरल्यामुळे त्यात असलेले कार्यकारी तत्व, म्हणजे जे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असतात, त्याच्यामधले जे कार्यकारी तत्व असतात, चांगले इन्ग्रेडियंटमधले जे तत्व असतात, ते काय होतात, पाण्यामध्ये विरघळतात. आता शुष्क द्रव्याच्या भरड चूर्णामध्ये 8 पट पाणी घालून मिश्रण एकत्र करून अग्नी दिला, म्हणजे उष्णता देऊन आता 1/4 शिल्लक राहीपर्यंत आटवायचं, नंतर गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर जो भाव पदार्थ मिळतो त्याला स्वरस असे म्हणतात. स्वरस किती सोपं आहे पहा. भरड चूर्णामध्ये 8 पट पाणी टाकलं, म्हणजे चूर्ण केलं, शुष्क द्रव्याचं काय केलं, चूर्ण केलं, त्याच्यामध्ये 8 पट पाणी घातलं, 8 पट पाणी घालून त्याला ढवळलं आणि त्याला काय केली, उष्णता दिली आणि 1/4 राहीपर्यंत काय करायचं, 1/4 राहीपर्यंत काय करायचं, त्याला आटवायचं आणि नंतर गाळून घ्यायचं. जो मिळतो त्याला काय म्हणतात, त्याला स्वरस असे म्हणतात.
या पद्धतीने स्वरस तयार केला असता लवकर तयार होतो, पण ही पद्धती क्वाथ पद्धतीसोबत साम्य असलेली पद्धत आहे, म्हणून या पद्धतीचा व्यवहारात उपयोग होताना फारसा आढळत नाही. म्हणजे जास्त करून याचा व्यवहारात उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ही वरचीच लक्षात ठेवायची. कोणती पद्धत कोणती होती? 1 भाग द्रव्य, 2 भाग त्याला पाणी, दुप्पट पाणी टाकायचं, त्याच्या 24 तास त्याला तसंच राहू द्यायचं. त्याच्यामुळं काय ते पाणी आतपर्यंत शिरतं त्या हे वनस्पती द्रव्यामध्ये आणि ती मृदू सॉफ्ट होते आणि त्याचे कार्यकारिता म्हणजे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट जे असतात ते पाण्यामध्ये मिसळून जातात आणि जो प्राप्त होतो गाळून घ्यायचं त्याला, नंतर ह्याच्यामध्ये वस्त्राने गाळून घ्यायचं, तो जो मिळतो त्याला स्वरस म्हणतात. आता त्याच्यानंतर पाहू स्वरस कसा प्राप्त केला जातो. दुसरी पद्धत आहे पुटपाक विधीने स्वरस प्राप्त करणे. नेमकी पुटपाक पद्धत काय आहे बाबा? स्वरस कसा प्राप्त केला जातो? पुटपाक विधीने सुद्धा स्वरस प्राप्त केला जातो. हे पुटपाक विधी कशी असते, निर्माण कशी होते ही पाहूया. काही वनस्पती द्रव्य हे मृदू असून सुद्धा स्वरसाचा उतारा उष्णतेच्या प्रक्रियेशिवाय देता येत नाही. काय करतात? काही वनस्पती द्रव्य जे असतं ते मृदू म्हणजे सॉफ्ट, म्हणजे जे आताच पाहिली आपण की म्हणजे पाण्यामध्ये त्याला भिजवली असते, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याचे पाण्यामध्ये उतरून जातात त्या वनस्पतीचे. त्यामुळे काय द्रव्य हे मृदू असून सुद्धा स्वरसाचा उतारा उष्णतेच्या प्रक्रियेशिवाय देता येत नाही. काही वनस्पतींना देता येत नाही. उदाहरणार्थ कोणतं आहे? वासा. लक्षात ठेवा, MCQचं पॉईंट आहे. आता काही वेळेला आर्द्र द्रव्याऐवजी शुष्क द्रव्य उपलब्ध असते. म्हणजे सॉफ्ट जे असतात वनस्पती, जे त्याच्यामध्ये जे आर्द्र वनस्पती असतात म्हणजे सॉफ्ट वनस्पती असतात, ज्याच्यामध्ये ती लगेच पाणी मुरतं आहे त्याच्यामध्ये त्या इन्ग्रेडियंटमध्ये, तसे जे वनस्पती असतात ते कधी काय होतात ते उपलब्ध नसतात. स्वरस सोपं असतं आहे ना काढणं. आर्द्र जे वनस्पती असते ते त्याच्यामध्ये काय करतात, स्वरस लवकर निघतो, पण काय कधी ते उपलब्ध नसते. आर्द्र द्रव्याऐवजी शुष्क द्रव्य उपलब्ध नसते, तेव्हा पुटपाक पद्धतीचा उपयोग केला जातो. केव्हा केला जातो? जेव्हा आर्द्र द्रव्याऐवजी शुष्क द्रव्य उपलब्ध असते तेव्हा पुटपाक पद्धतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ काय? शुंठी. काय केलं? 2 पॉईंट बघितले आपण पुटपाक विधीने. वनस्पती द्रव्य मृदू असून सुद्धा स्वरसाचा म्हणजे हीट देऊन सुद्धा प्रक्रियेशिवाय देता येत नाही त्याला. उदाहरणार्थ काय? वासा. आणि काही वेळेला काय? आर्द्र द्रव्याऐवजी शुष्क द्रव्य उपलब्ध असतं, त्यामुळे पुटपाक पद्धतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ काय? शुंठी. पहा, वनस्पती द्रव्याचा कुटून वाटून. आता पुटपाक पद्धत नेमकी कशी आहे बाबा हे आपण नेमकी पाहूया. वनस्पती द्रव्यांचा कुटून वाटून बारीक गोळा करावा. काय करायचा? वनस्पती द्रव्य कुटून, आता इथं मी केलेलं आहे, कुटून वाटून बारीक गोळा करावा. वाटलेल्या गोळा केळीच्या, कर्दळीच्या, जांभळीच्या पानात घेऊन त्याला धागा दोरा गुंडाळावा. काय केलं? वनस्पती द्रव्य कुटून वाटून काय केली? बारीक गोळा केला. त्याचा गोळा केला. हे गोळा केल्यानंतर त्याच्यावर काय केलं? केळीचे किंवा कर्दळीचे, जांभळीचे पानं, केळीचे पानं, कर्दळीचे पानं, जांभळीचे पानं, त्यात काय त्याला धागा किंवा दोरा गुंडाळला. त्यानंतर काय केलं? त्यावर 1 अंगुल जाडीचा ओल्या मातीचा थर दिला. ओल्या मातीचा काय केलं? त्या गोळ्याला काय केलं? ओल्या मातीचा थर दिला. वरी माती लावून दिली. मातीचा थर दिला. त्यानंतर काय केला? हा गोळा पुरेसा सुकल्यानंतर आग्नीत ठेवावा. हा गोळा पुरेसा सुकल्यानंतर काय केलं? त्याला हीट दिली. आग्नीमध्ये ठेवलं त्याला. आग्नीत गोळा तापून सर्व बाजूने लाल झाल्यानंतर आग्नीतून बाहेर काढून घ्यावा. काय करायचं? तो खूप जास्त तापला. आग्नी दिल्यानंतर आग्नीत तापवलं त्याला, सर्व बाजूने तो लाल झाल्यानंतर काय? आग्नीतून त्याला बाहेर काढून घ्यायचं. बाहेर काढलं, त्यावरील माती बाजूला करायची. ती जी आपण थर दिला होता मातीचा, ती माती काढून घ्यायची. केळीची इत्यादी पाने वेगळी करावी. जे केळीचे, जांभळीचे वगैरे कर्दळीचे पाने आपण जे वरी ठेवले होते ते काढून घ्यायचे. काढून घेतले. आतील कल्क वस्त्रात घेऊन मोजपात्रात पिळायचं. आणि काय करायचं? मोजपात्रात पिळायचं त्याला, ते काढून ते गोळ्याला स्वरस प्राप्त होतो. मोजपात्र स्वरस असे म्हणतात. याच प्रकारे शुंठी 3 पट पाण्यात भिजून कल्क करून पुटपाक विधीने स्वरस काढतो. पुन्हा नंतर पाहू स्वरसाची सर्वसामान्य मात्रा. MCQचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. स्वरसाची सामान्य मात्रा किती आहे? 2 तोळे. 2 तोळे म्हणजेच किती? लक्षातच ठेवावी लागते मित्रांनो. MCQचा पॉईंट आहे. 2 तोळे म्हणजेच किती? 20 मिली. किती? 2 तोळे म्हणजे सुमारे 20 मिली स्वरसाची सामान्य मात्रा आहे नॉर्मली. औषधी गुणधर्म व कार्यकारी शक्ती कमी असल्यास त्याची मात्रा 4 तोळे म्हणजे 40 मिली सांगितलेली आहे. म्हणजे जर त्याची गुणधर्म कमी असतील औषधी गुणधर्माची कार्यकारी शक्ती, ॲक्टिव्ह प्रिन्सिपल कमी असतील, त्याच्यामुळं जर कमी असले त्या वनस्पती द्रव्यामध्ये तर त्याची मात्रा जास्त वापरायची. किती वापरायची? मात्रा 4 तोळे किंवा 40 मिली सांगितलेली आहे.
ओके, सर्वसामान्य मात्रा 2 तोळे किंवा 20 मिली लक्षातच ठेवायची मित्रांनो. MCQचा पॉईंट येतो. आता त्याच्यामध्ये प्रक्षेपद्रव्य टाकायचे. प्रक्षेपद्रव्य म्हणजे काय, वरून जे आपण टाकतो त्याच्या औषधी द्रव्याचे जे स्वरस आपण काढला त्या स्वरसामध्ये जे आपण वरून जे हे टाकतो, द्रव्य टाकतो, त्यालाच प्रक्षेपद्रव्य म्हणतात. प्रक्षेपद्रव्य कोणकोणती टाकायची बाबा, मध असेल, साखर असेल, गूळ असेल, जिरे असेल, क्षार, लवण, तूप, तेल, चूर्ण हे पदार्थ स्वरसामध्ये प्रक्षेप म्हणून येऊ जावेत. त्याप्रमाणे हे प्रक्षेपद्रव्य किती घेतले जातात, किती प्रमाणे, त्याचा 6 ग्राम. हे सुद्धा MCQचा पॉईंट आहे. 6 ग्राम प्रक्षेपद्रव्य टाकायचे. कोणकोणती घेतली, मध असेल, साखर असेल, गुळ, जिरे, क्षार, लवण, तूप, तेल, चूर्ण हे पदार्थ स्वरसामध्ये प्रक्षेपद्रव्य म्हणून वापरली जातात. पुन्हा नंतर आपण त्याची गुणधर्म बघू. स्वरसाचे गुणधर्म काय आहेत बाबा. पहिला पॉईंट आहे, पंचविध कशा आहे कल्पनेतील सर्वात गुरु कल्पना आहे. ही कसं आहे, सगळ्यात गुरु कल्पना आहे. असा हळूहळू लघु कल्पना होत जाते. म्हणजे आता ही स्वरस कसं आहे, स्वरस हा गुरु आहे. पुन्हा नंतर कल्क त्याच्यापेक्षा लघु आहे, त्याच्यापेक्षा क्वाथ लघु, म्हणजे असं लघु होत जाणार. फांट सगळ्यात लघु आहे आणि सगळ्यात गुरु कोणती आहे, स्वरस. पंचविध कशा आहे कल्पनेची सर्वात गुरु कल्पना आहे. पुन्हा नंतर सेकंड पॉईंट, स्वरस ताजा द्यावा, म्हणजे तो ताजाच द्यायचा. टिकावा म्हणून ताजा श्रेष्ठ असतो. 3 ते 4 तासानंतर आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे हे काय, लगेच्या लगे द्यायचं आहे. स्वरस काय करायचं आहे, लगेच्या लगे द्यायचं आहे. तो ताजाच वापरला जातो, म्हणजे ताजाच द्यायचा, तो जास्त काळ टिकत नाही. तिसरा पॉईंट आहे, विविध व्याधीत अनुपान म्हणून श्रेष्ठ अनुपान द्रव्य आहे. स्वरस काय, श्रेष्ठ अनुपान द्रव्य. पुन्हा स्वरस कल्पनाचा उपयोग प्रमुख 2 ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये केला जातो. कोणत्या, स्वतंत्र चिकित्सा द्रव्य अथवा औषध म्हणून आभ्यंतर उपयोगासाठी, म्हणजे आपण त्याला आभ्यंतर उपयोगासाठी सुद्धा घेतलं जातं. उदाहरणार्थ कोणकोणते, अद्रक स्वरस असेल अग्निमांद्य जर झालं तर अद्रक स्वरस घेतं. आरोची व्याधीत अभ्यंतर औषधी द्रव्य म्हणून वापरलं जातं. वासास्वरस रक्तपित्तात वापरलं जातं. खोकल्यामध्ये, क्षय कामला व्याधीत उपयुक्त वासास्वरस वापरलं जातं. अद्रक स्वरस कशामध्ये, अग्निमांद्यामध्ये, आरुचीमध्ये अभ्यंतर उपयोगासाठी वापरलं जातं. आणि वासास्वरस रक्तपित्तामध्ये क्षय कामला व्याधीत उपयुक्त आहे. पुन्हा नंतर सेकंड पॉईंट, औषधी द्रव्य करताना औषधी घटक म्हणून स्वरस उपयोगी आहे. औषधी द्रव्य तयार करताना औषधी घटक म्हणून काय, स्वरस काय उपयोगी आहेत. ह्याचे परत 2 प्रकारात विभाजन करता येईल. 2 प्रकारामध्ये कोणकोणते, भेषज कल्पनेमध्ये काय, औषधी निर्माणाकरिता. पहिलं पॉईंट आहे, आसव निर्माणाकरिता. आसव, अरिष्ट वगैरे जे आपण संधान कल्पनेमध्ये पाहिलं तेच आहे सगळं. आसव निर्माणाकरिता काय, द्राक्ष आसव, द्राक्षास्वरस, कुमारी आसव आणि कुमारी स्वरस. द्राक्ष आसव, द्राक्षास्वरस, कुमारी आसव, कुमारी स्वरस. म्हणजे स्वरस म्हणून भेषज कल्पनेमध्ये याचा उपयोग केला जातो. पुन्हा नंतर गुटीवटी निर्माणाकरिता भावनाद्रव्य म्हणून स्वरस उपयोग केला जातो. तुम्ही पुढं जसं शिकताल तसं तुम्हाला समजत जाईल. गुटीवटी निर्माणाकरिता सुद्धा काय, भावनाद्रव्य म्हणून काय, स्वरसाचा उपयोग केला जातो. आसव निर्माणाकरिता बैल, कुमारी स्वरस, द्राक्षास्वरस. गुटी निर्माणाकरिता सुद्धा आपण पाहूया की चित्रगादीवटी, मातुलुंग स्वरस, लसुनादिवटी, निंबू स्वरस. स्नेहकल्पनामध्ये काय, शोधन तेलात निंबूपत्र स्वरस वापरलं जातं. आपण स्नेहकल्पनेमध्ये हे पाहिलेलं आहे. स्वरस शोधन तेलात निंबपत्र स्वरस म्हणून उपयोग केला जातो. मग कशामध्ये, स्नेहपाक कल्पनेमध्ये. आपण काय पाहिलं, आसव निर्माणाकरिता स्वरस वापरला जातो. द्राक्ष आसव, द्राक्षास्वरस, कुमारी आसव, कुमारी स्वरस. गुटीवटीमध्ये भावना देण्यासाठी त्याचा उपयोग, स्वरसाचा उपयोग केला जातो. कोणकोणते बघितले आपण, चित्रकादिवटी असेल, मातुलुंग स्वरस असेल, लसुनादिवटी असेल, निंबू स्वरस असेल. आणि स्नेहपाक कल्पनेमध्ये काय, शोधन तेलात निंबपत्राचा स्वरस वापरला जातो. सोपं आहे. नंतर पाहूया रसशास्त्रामध्ये स्वरस उपयोग. आता रसशास्त्रामध्ये कशासाठी, हे भेषज कल्पनेमध्ये पाहिलं. आता रसशास्त्रामध्ये कशासाठी स्वरस उपयोग होतो की बाबा, द्रव्य शोधनाकरिता शंख शोधनासाठी निंबू स्वरस. शंख शोधनासाठी काय, निंबू स्वरस वापरला जातो. कोणतं, पुन्हा हिंगुळ शोधनामध्ये काय, अद्रक स्वरस वापरला जातो. आता भावना द्रव्य देण्यासाठी सुद्धा स्वरस वापरतात, ते पाहूया आपण. कोणते, त्रिभुवन कीर्ती स्वरसामध्ये अद्रक स्वरस, तुळशीपत्र स्वरस, धतुरापत्र स्वरसाच्या भावना देतात त्याला, समजलं. पुन्हा नंतर अनुपान द्रव्य म्हणून काय, हेमगर्भामध्ये अद्रक स्वरस वापरलं जातं. सत्तुशेखरामध्ये काय, अद्रक स्वरस वापरलं जातं. त्रिभुवन कीर्ती स्वरसमध्ये काय, तुळशीपत्र स्वरस वापरलं जातं. पुन्हा आम्यक प्रयोगामध्ये कसं वापरलं जातं स्वरस हे पाहूया. स्वरसाचा आम्यक प्रयोग. पहिलं आहे त्रिफळा स्वरस, दारू हरिद्रा स्वरस, निंबू स्वरस, गुळूची स्वरस. हे काय सगळं कामला व्याधीत उपयोग होतो. कोणकोणत्या, त्रिफळा स्वरस, दारू हरिद्रा स्वरस, निंबू स्वरस, गुळूची स्वरस. हे कामला व्याधीमध्ये याचा उपयोग होतो. पुन्हा ह्याची मात्रा किती आहे, 20 ते 30 मिली म्हणून देतात. पुन्हा त्रिफळा स्वरस हे सगळं झालं. पुन्हा नंतर आपण पाहू अद्रक स्वरस. अद्रक स्वरस हे उष्ण वातामध्ये
उष्णवातामध्ये उपयोग केला जातो. म्हणजे श्वास, कास, आरूची प्रतिशय ह्याची मात्रा किती आहे? 10 ते 15 मिली मधासह वापरला जातो. मधासह वापरला जातो. पण तिसरा पॉईंट पाहू, शतावरी स्वरस. शतावरी स्वरस हे पित्तचूलामध्ये वापरलं जातं. पित्तचूलामध्ये काय वापरलं जातं? शतावरी स्वरस. कुमारी स्वरस हरिद्रा चूर्णामध्ये किती? 15 ते 20 मिली. पुन्हा नंतर ब्राह्मी, कुष्मांडवचा, शंखपुष्पी स्वरस हे सर्व प्रकारचे उन्माद आणि अपस्मारमध्ये त्याला वापरलं जातं स्वरस. कोणकोणते? हे MCQचं पॉईंट आहे मित्रांनो. उन्माद आणि अपस्मारामध्ये काय? ब्राह्मी, कुष्मांडव, शंखपुष्पी सर्व प्रकारचे हे वापरलं जातं. पुन्हा किती आहे त्याची मात्रा? 25 ते 30 मिली. आपण काय काय पहिलं पाहूया. आम्ही प्रयोगामध्ये काय? त्रिफळा स्वर, दारू हरिद्र स्वर, निंबू स्वरस हे कामला व्याधीमध्ये उपयोग केला जातो. 20 ते 30 मिली मात्रा आहे त्याची. आद्रक स्वरस हे उष्ण वातावर कामी येतं. श्वास, कास, अरुची प्रतिशयावर आद्रक स्वरस द्यायचं. आद्रकाचे जे स्वरस ते कुटून वगैरे जे स्वरस काढलं जातं ते आद्रक स्वरस किती? 10 ते 15 मिली. शतावरी स्वरसाचं काय? पित्तचूलामध्ये कामी येतं, तो 10 ते 15 मिलीचं आहे. कुमारी स्वरस, कुमारीचं जे कुटून वगैरे ते कांडाला कुटून वगैरे जे छोटे छोटे तुकडे करून जी हरिद्रासोबत चूर्ण केलं जातं, 15 ते 20 मिली येते. ब्राह्मी, कुष्मांड, शंखपुष्पी सर्व प्रकारचे काय? उन्माद आणि अपस्मारावर स्वरसाचं काम आहे, उपयोग आहे. पुन्हा नंतर आपण पाहू सिद्धांत कुटून तथा निष्पीडन. त्याचं म्हणजे जे कुटन वगैरे जे केलं जातं, निष्पीडन वस्त्रातून जे गाळलं जातं, स्वरस केलं जातं ते निष्पीडन होय. पुन्हा नंतर काय? सिद्ध लक्षणं काय मिळाली? की बाबा ज्या द्रवाचा स्वरस असेल तर तो त्या द्रव्याचा रस, गंध तसेच वर्णाने युक्त असायला हवं. म्हणजे जसं स्वरस आपल्याला पाहिजे त्याच वर्णाचा तो, म्हणजे तसं रस पाहिजे, त्या गंध पाहिजे, वर्णाने युक्त असायला हवा, म्हणजे चांगला असायला हवा. पुन्हा नंतर संरक्षण कसं केलं जातं? स्वरसाचा प्रयोग काढल्यानंतर लगेचच करायला हवा, म्हणजे लगेच काढल्यानंतर तो ताजा वापरायचा आहे. सर्वात सोपं की ताजा वापरायचा आहे. परंतु काही फळांच्या स्वरसाला जसे की आंबा इत्यादीमध्ये काय? बेन्झोइक ॲसिड असेल, आंब्यामध्ये बेन्झोइक ॲसिड, सल्फर डायऑक्साईड जे मिसळून याला एखाद्या योग्य पॅकिंगद्वारे काही निश्चित काळापर्यंत संरक्षित करून केलं जातं. म्हणजे तो जसा ताजा वापरला जातो तसं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे की प्रोटेक्शनसाठी, त्याच्या स्वरसाच्या प्रोटेक्शनसाठी आंब्यामध्ये काय? बेन्झोइक ॲसिड, सल्फर डायऑक्साईड मिसळून त्या स्वरसामध्ये मिसळून ते पॅकिंग केली जाते चांगली, म्हणजे तो जास्त काळ टिकावा म्हणून त्याची पॅकिंग केली जाते असं सांगितलेले आहे. पुन्हा सवीर्यता, ताजा प्रयोग करावा. त्याच्यानंतर आपण पाहूया त्याचे पॉईंट. आद्रक स्वरस पहिला. आद्रक स्वरस काय? त्याच्यामध्ये घटकद्रव्य काय येतात? ताजी अद्रक घ्यायची. अद्रक घेतली, ताजी अद्रक घेतली. ताजी अद्रक घेतल्यानंतर काय केलं? यंत्र किंवा उपकरण खलबत्ता घेतला, वस्त्र कापड घेतलं. पुन्हा नंतर स्टीलची भांडी जसं की वाटी, कटोरी वगैरे, चाकू घ्यायचा आहे. पुन्हा मोजमापी घ्यायची आहे. पण त्याची निर्माणविधी बघू. निर्माणविधीमध्ये काय? सर्वप्रथम अद्रक म्हणजे आले, त्यालाच आपण आले म्हणतो अद्रकला, चांगल्या प्रकारे धुवून स्वच्छ करून घ्यावेत. आले घेतले. त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे केले. त्या अद्रकाचे तुकडे करून खलबत्त्यामध्ये ठेवून चांगल्या प्रकारे कुटून पिसून घेतात. म्हणजे त्याचे मिक्सरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये काय केलं? त्याला कुटून बारीक केलं. कुटून काय केलं? बारीक केलं त्या अद्रकला. अद्रक बारीक केली. पुन्हा याला काढून कपड्यामध्ये ठेवून चांगल्या प्रकारे दाबायचं आणि अद्रक स्वरस मिळाला. काय केलं? छोटे छोटे तुकडे केल्यानंतर काय केलं? खलबत्त्यामध्ये त्याला कुटून त्याचं काय केलं? म्हणजे असं पेस्टसारखं चूर्ण बनवलं आणि त्याला काय केलं? पिसून घेतल्यानंतर काय त्याला चांगल्या कापडामधून काय केलं? दाबून त्याचा स्वरस मिळवला. सोपा आहे की नाही अद्रक स्वरस? पुन्हा उपयोग कशावर होता? अद्रकाचा उपयोग आपण चहामध्ये घालतो पहा, कधी अद्रक, सुंठ वगैरे घालतो ना, तो कशावर उपयोग होतो? खोकल्यावर, दम्यावर, श्वास म्हणजेच कसं आहे? श्वास, कास आणि प्रतिशयावर याचा उपयोग होतो. अनुपान म्हणून काय वापरायचं? मध. हे झालं मित्रांनो आपलं हे अद्रक स्वरस. आता नंतर पाहूया कुमारी स्वरस. अद्रक स्वरस झाला, आता कुमारी स्वरस. त्याचे घटकद्रव्य कोणतं आहे? कुमारी आहे. पुन्हा नंतर काय घ्यायचं? यंत्र म्हणून चाकू घ्यायचा, मिक्सर घ्यायची, वस्त्र घ्यायची, पात्र, मोजपापी असं इमॅजिन करून तुम्ही लिहू शकता. पुन्हा पहा निर्माणविधी काय त्याची? कुमारी घटकद्रव्य म्हणून घेतली, कुमारी घेतली, नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केल्यानंतर काय केलं? मिक्सरमध्ये घातलं त्याला. मिक्सरमध्ये घातल्यानंतर त्याला वस्त्रातून गाळून घ्यायचं, निघाला कुमारी स्वरस. किती सोपं आहे? तुकडे केले बारीक त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये टाकलं, पिसून घेतलं त्याला आणि वस्त्रामधून गाळून घेतलं, मिळाला आपल्याला कुमारी स्वरस. अद्रक स्वरस बी तसाच होता. अद्रक स्वरसाला काय? छोटे छोटे तुकडे करून घेतले, स्वच्छ करून घेतलं होतं, त्याला तुकडे करून घेतले होते, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं, कुटून घेतल्यानंतर त्याला पिसून घेतलं होतं आणि नंतर त्याला दाबून त्याचा स्वरस काढला होता. झालं की नाही सोपं? आणि हे कुमारी स्वरस पण तसंच आहे. त्याची कुमारीला छोटे छोटे तुकडे केले कुमारीचे, मिक्सरमध्ये टाकून वस्त्रामधून गाळून घेतलं, निघाला कुमारी स्वरस. आता नंतर पुन्हा वासा पुटपाक पाहू आपण. पुटपाक विधी आपण वरी पाहिलेलीच होती. आता पुटपाक विधी काय? वासा पुटपाक कसा मिळवला जातो? ह्याचे घटकद्रव्य पहा. वासापत्र घेतले,
नंतर यंत्र म्हणून काय घेतलं, यंत्र घेतलं, जंबूपत्र घेतले, दोरा घेतला, खलवं यंत्र घेतले, गव्हाचं पीठ घेतलं, माती घेतली, वस्त्र घेतलं, पात्र घेतलं, मोजपाव घेतलं आणि चमचा घेतला. काय काय घेतलं हे आपण पाहिलं. जंबू घेतलं, यंत्र घेतलं म्हणून जंबू घेतलं, पत्र घेतले, दोरा, खलवं यंत्र, गव्हाचं पीठ, माती, वस्त्र, पात्र, मोजपापी, चमचा घेतला. याची निर्माणविधी कसं तयार केलं जातं, पुटपाक पद्धतीनं, वासा पुटपाक पद्धतीनं तयार केलं जातं. निरीक्षण म्हणजेच काय, रस तिक्त आहे ह्याचा, विपाक काय, कटू आहे, वीर्य काय, शीत आहे, दोष काय, कफपित्तहर आहे तो. मात्रा किती आहे ह्याची, 48 ml. वासा पुटपाकाची किती आहे, 48 ml आहे. 48 ml म्हणजेच किती, 1 पल. लक्षात ठेवायचं, MCQचे पॉईंट येते सगळे. हे पहा, उपयोग कशामध्ये होतो, रक्तपित्तावर उपयोग होतो वासा पुटपाकाचा. पुन्हा नंतर आपण पाहू तुळशी सोरस. तुळशी सोरसमध्ये काय, घटकद्रव्य काय, ताजी तुळशीपत्र घ्यायचे, छोटे छोटे जे पानं असतात तुळशीचे, ते ताजे तुळशीपत्र घेऊन टाकले. नंतर यंत्र, चाकू, मिक्सर, वस्त्र घेतलं, पात्र घेतलं, मोजपापी घेतली. पुन्हा नंतर आपण त्याची निर्माणविधी कसं तयार केलं जातं, तुळशीपत्र घेतली, छोटी छोटी तुळशीची पानं घेतली, पानं घेतल्यानंतर त्याला खलवं यंत्रामध्ये टाकलं, खलबत्त्यामध्ये टाकलं, नंतर वस्त्राने गाळून घेतलं. मिळाला की नाही स्वरस, तुळशीपत्र स्वरस मिळाला. किती सोपं आहे हे. तुळशीची पानं घेतली, खलवं यंत्रामध्ये टाकली, कुटून घेतलं, वस्त्राने गाळून घेतलं, स्वरस मिळाला, तुळशीपत्र स्वरस. याचा उपयोग कशावर होतो बाबा, ज्वरावर म्हणजे तापीवर, श्वासावर आणि कासावर होतो. ओके. आपल्याला कधी खोकला जास्त येऊ लागला तर आपण काय, तुळशीची छोटी छोटी पानं आपण तोडून खातो की नाही, खातो. म्हणजेच काय, खोकल्यावर उपयोग होतो, श्वासावर उपयोग होतो, तापीवर उपयोग होतो. आपण काय काय पाहिलं हे आपण रिव्ह्यू करून घेऊया. हे पहा, अद्रक सोरस पाहिली, अद्रकाचे तुकडे करून त्याला गाळून वगैरे घेऊन त्याला वस्त्रामधून काढून घेतलं होतं, ते अद्रक सोरस मिळाला होता. पुन्हा नंतर कुमारी सोरस पाहिला होता, नंतर वासा पुटपाक पाहिला, नंतर तुळशी सोरस पाहिला. एवढं आपण पाहिलेलं आहे. अद्रक स्वरस, वासा पुटपाक, कुमारी स्वरस आणि तुळशी स्वरस असे लक्षात ठेवायचे आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला स्वरस हा चांगल्या प्रकारे समजले असेल. आपण ह्याच्यानंतर कल्पना पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.